Students, now we are starting our next part of our story, An Encounter of a Special Kind. See the textbook page number 10. Now we are starting with third paragraph, means line number 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Line number 9. I took the baby Langu to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. I took the baby Langu to our backyard. Backyard म्हणजे बाळांनो मागील अंगण किंवा त्याला आपण परसबाग म्हणू. तर मी म्हणजे या ठिकाणी लेखक असे म्हणतायत तपन मुखर्जी, मी त्या वानराच्या पिलाला आमच्या परसबागेत घेऊन गेलो अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. कूप मीन्स केज फॉर पोल्ट्री. म्हणजे या कोंबडीचे जे खुराडे होते त्या आमच्या खुराड्याच्या आत त्या पिलाला मी काय केले, जेंटली लेड हिम म्हणजे त्याला अलगदपणे झोपवले. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच्ड. म्हणजे त्याचे जे बॉडी म्हणजे शरीर जे होते वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स. बाईट मार्क्स म्हणजे चाव्यांचे काही खुणा होत्या, चावा घेतलेला म्हणजेच खोल जखमांनी, आणि स्क्रॅच्ड म्हणजे काही व्रणांनी त्याचे ते शरीर वॉज फुल ऑफ म्हणजे भरून गेले होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. ओझिंग मीन्स कमिंग आउट. तर ब्लड वॉज ओझिंग आउट मीन्स कमिंग आउट फ्रॉम सम ऑफ द वुंड्स म्हणजे त्या काही जखमांमधून अगदी रक्त देखील बाहेर येत होते, निघत होते. अँड द बेबी रिमेंड मोशनलेस. मोशनलेस मीन्स अगदी सायलेंट, निश्चल. ते पिलू मात्र कसे पडले होते, रिमेंड मोशनलेस म्हणजे अगदी शांत, अगदी निस्तब्ध, निपचित असे पडले होते. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी प्रोव्हाइडेड फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार, टू क्लीन द वुंड्स म्हणजे त्याच्या त्या जखमा स्वच्छ करण्यासाठी माझ्या वडिलांनी प्रथमोपचार केले, आणि स्टॉप द ब्लिडिंग म्हणजे त्याचे ते बाहेर येणारे रक्त थांबवले. I was relieved to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. Shallow म्हणजे बाळांनो व्हेरी स्लो. इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो म्हणजे जरी त्याचा जो श्वासोश्वास होता हा जरी शॅलो म्हणजे थोडासा मंदावलेला असला, मंद झालेला जरी असला, तरी आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग म्हणजे निदान त्याचा तो श्वासोश्वास चालू तर आहे ना, हे पाहून मला काय वाटले, रिलीव्ड म्हणजे मला हायसे वाटले किंवा मला बरे वाटले. ठीक आहे. नेक्स्ट पॅराग्राफ. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर. स्टीर मीन्स मूव म्हणजे थंड पाण्याचा त्याच्यावर जो शिडकावा केला त्यामुळे ते काय झाले, पिलू द बेबी स्टीर म्हणजे थोडेसे हल्ले, म्हणजे शुद्ध आली त्या पिलाला. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स, शेकी म्हणजे धडपडत असे काही अटेम्प्ट्स म्हणजे प्रयत्न केल्यानंतर ही सॅटअप म्हणजे ते उठून बसले. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक हे ते थोडेसे घाबरलेल्या अवस्थेत होते. अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द वाइंड. लीफ म्हणजे पान, ट्रेम्बलिंग म्हणजे थरथरणारे. तर अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द वाइंड म्हणजे वाऱ्यामध्ये अगदी एखादे
थरथरणारे एखादे पान जसे असते त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी थरथरत होते. His two little twinkling eyes welled up with tears. Welled up means filled up. त्याचे ते दोन कसे डोळे, तरी ते म्हटले पहा, हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज. ट्विंकलिंग म्हणजे चकाकणारे किंवा चमकदार असे त्याचे जे दोन डोळे होते. हे डोळे वेल्ड अप विथ टीयर्स म्हणजे अश्रूंनी भरलेले होते, आसवांनी भरलेले होते. अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय. मफल्ड मीन्स क्वाइटन्ड और सप्रेस्ड साऊंड, म्हणजे अगदी दबक्या आवाजात अगदी ते हुंदके देत रडायलाच त्याने सुरुवात केली. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. ट्रॉमा मीन्स ग्रेट डिस्ट्रेस, म्हणजे अगदी खूप दुःखाने मानवी मूल जसे रडते त्याप्रमाणेच अगदी ते पिलू रडत होते. रडायला लागले. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. मी त्याला पील्ड बनाना म्हणजे अगदी केळे सोलून त्याला दिले, म्हणजे केळ्याची साल सोलून मी त्या पिलाला दिले. मी ते सोलून दिलेले केळे पाहून त्याने काय केले पहा, तर आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही एक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड. अनस्टेडी म्हणजे अगदी थरथरणाऱ्या शेकी हँडने त्याने ते एक्सेप्टेड स्वीकारले. अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. हेजिटंट बाईट्स म्हणजे अधूनमधून हलकेपणाने ते खाऊ लागले. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन म्हणजे माझे लक्ष मात्र कुठे लागले होते, वेधले गेले होते, तर ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर. रिव्हायवल मीन्स पुनरुज्जीवन. या ठिकाणी असं म्हणता येईल की बेटर मेंट ऑफ हिज हेल्थ असं म्हणता येईल. ऑफ द बेबी लंगूर म्हणजे त्या छोट्या वानराच्या त्या पिल्लाच्या तब्येतीत सुधारणा व्हायला हवी त्याकडेच माझे लक्ष वेधले गेले होते. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. आता या ठिकाणी म्हटले बघा अनकॅनी. अनकॅनी मीन्स मिस्ट्रियस किंवा वियर्ड असा त्याला दुसरा वर्ड आहे, म्हणजे रहस्यमय, किंवा त्याला वियर्ड म्हणजे विचित्र म्हणता येईल. तर अचानक सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड म्हणजे अचानक मला काय झालं, कोणीतरी बीइंग वॉच्ड म्हणजे माझ्याकडे लक्ष ठेवून आहे किंवा माझ्याकडे पाहत आहे याची काय झाली फिलिंग, म्हणजे मला ते जाणवले. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप. मी त्या खुराड्याकडून मागे वळलो आणि पाहिले. अँड लुक्ड अप आणि वर पाहिले तर काय, देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. तर मी पाहिले त्या ठिकाणी त्या छोट्या त्या वानराच्या पिलाची जी आई होती, ही आई आमच्या किचन रूफ म्हणजे आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून वॉचिंग एव्हरी मूव आय मेड म्हणजे मी करत असलेली प्रत्येक हालचाल ती आई पाहत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती मात्र त्या ठिकाणी अगदी शांततेने बसून होती. ॲज इफ म्हणजे जणू काही कन्व्हिन्स्ड दॅट म्हणजे त्या आईला याची खात्री झाली होती की नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड म्हणजे तिच्या त्या बाळाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही हे त्या आईला म्हणजे याची खात्री पटली. आणि म्हणूनच ती आई शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ती त्या ठिकाणी शांततेने बसून होती. मीनव्हाईल द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. मीनव्हाईल म्हणजे या दरम्यान द बेबी सेन्स्ड
मीन्स रिअलाइज्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. या दरम्यानच्या काळात त्या वानराच्या पिलाला आपल्या आईच्या उपस्थितीची जाणीव झाली. त्या पिलाला आपल्या आईची चाहूल लागली. अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाऊडर. आणि मग ते आपले हुंदके मोठमोठ्याने देऊन रडायला सुरुवात करू लागले. म्हणजे जसं काही आपल्या लहान मुलं तुम्हीसुद्धा कशी रडायला लागल्यानंतर समोर जर आई आली तर आईला पाहून आणखी मोठ्याने रडू लागता. अगदी त्याचप्रमाणे ते पिल्लू आपल्या आईला पाहिल्यानंतर मोठमोठ्याने हुंदके देऊन रडू लागले. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. मी मात्र काय केलं, आय रिट्रीट मीन्स कम बॅक. तर आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप म्हणजे त्या कुऱ्हाड्याच्या दरवाज्याकडून मी मागे आलो. कशासाठी? टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. म्हणजे की जेणेकरून त्या पिलाची आई आपल्या त्या पिलाकडे त्या आईला जाता यावं, पोहोचता यावं म्हणून मी त्या कुऱ्हाड्याच्या दरवाजाकडून मी माघारी किंवा मागे आलो. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप. इमिजिएटली म्हणजे अगदी ताबडतोब. द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप. डिसेंडेड मीन्स मूव डाऊनवर्ड म्हणजे लगेच ती आई खाली आली. ऑन द फ्लोअर ऑफ द कूप म्हणजे त्या कुऱ्हाड्याच्या अगदी दरवाजापाशी आली ती. अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. आणि आपल्या या बाळाला, या आपल्या पिलाला इन हर आर्म्स म्हणजे आपल्या बाहूंमध्ये, आपल्या हातांमध्ये तिने काय केलं, पिक्ड अप उचलून घेतले. शी गेव द बेबी अ थॉरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज. त्या आईने काय केले तर गेव द बेबी अ थॉरो म्हणजे संपूर्ण एंटायर बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज म्हणजे त्या पिलाच्या शरीरावरील जखमांची तिने अगदी व्यवस्थित काय केली, इन्स्पेक्शन म्हणजे तपासणी केली. टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम. कडल्ड मीन्स हडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. बॉसम मीन्स अगदी त्याला म्हणता येईल उराशी. आपल्या उराशी किंवा आपल्या छातीशी तिने आपल्या या पिलाला घट्ट कवटाळून घेतले किंवा ती बिलगली. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस. सोलॅस मीन्स कम्फर्ट अँड पीस म्हणजे अगदी आराम किंवा रेस्ट असं आपल्याला म्हणता येईल. तर त्या काय म्हटलं इथे, द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. इन हर केअरिंग आर्म्स म्हणजे या आपल्या आईच्या त्या अगदी मायेच्या हातांमध्ये अगदी त्या पिलाला काय वाटलं, फाउंड ग्रेट सोलॅस म्हणजे अगदी खूपच त्या पिलाला अगदी बरे वाटले असं आपल्याला म्हणता येईल. आलं लक्षात? तर किंवा दिलासा मिळाला, आराम मिळाला त्या पिलाला आईच्या या मिठीमध्ये. द मदर सॅट स्टिल विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. मात्र ती आई म्हणजे ती वानरीन आई सॅट स्टिल विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स म्हणजे काही मिनिटे आपल्या ह्या पिलाला आपल्या इन हर लॅप म्हणजे मांडीवर घेऊन ती शांत तशीच बसून होती. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर. पॉन्डर मीन्स थिंक ओव्हर, मीन्स थिंकिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर ॲसॉल्ट. ॲसॉल्ट मीन्स अटॅक. फर्दर म्हणजे पुढील म्हणजे होणाऱ्या हल्ल्यापासून आपल्या या पिलाला कसे सुरक्षित ठेवता येईल याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर ऑप्शन्स म्हणजे काही आपल्याला
करता येईल का, असा ती बहुधा विचार करत असावी. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. फॉर अ फ्यू सेकंड्स म्हणजे काही सेकंदांसाठी द मदर लंगूर म्हणजे ती जी वानरीन आई जी होती, लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज, माझ्या अगदी डोळ्यांमध्ये ती सतत एकटक म्हणजे पाहत राहिली, म्हणजे माझ्या डोळ्यांमध्ये डोळे घालून पाहत राहिली. इवन टुडे, अगदी आजही, आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, म्हणजे आजही तिचे ते पाहणे विसरू शकत नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड, म्हणजे तिच्या या बाळाला, तिच्या या पिलाला मी जे वाचवले होते त्याबद्दलचं शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड, म्हणजे अगदी शांततापूर्वक, म्हणजे मूक, सायलेंट या ठिकाणी आपण अर्थ घेऊ शकतो मूक, ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता, शॉवरिंग म्हणजे ती दाखवण्यासाठी ती माझ्याकडे जी पाहत होती ते मी आजही विसरू शकत नाही. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आय वॉज ओव्हरवेल्म म्हणजे भारावून जाणे किंवा भरून येणे. तर आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन म्हणजे तिच्या अगदी डोळ्यातले ते काय म्हणता येतील तर इमोशन्स म्हणजे भावना, द सेंटिमेंट म्हणजे तिच्या मनातले ते भाव, अँड द वे शी सेड थँक्स टू मी, आणि ती मला माझे आभार मानण्याची तिची ती जी मेथड असं म्हणता येईल, म्हणजे पद्धत जी होती, या पद्धतीने काय झालं आहे, आय वॉज ओव्हरवेल्म, म्हणजे मी पूर्णपणे भारावून गेलो. तर देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. त्या ठिकाणी कोण बसली होती तर सॅट अ युनिव्हर्सल मदर. युनिव्हर्सल म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो एक्झिस्टिंग एव्हरीवेअर ऑर इन्व्हॉल्विंग एव्हरीवेअर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो वैश्विक किंवा विश्वाची अशी ती मदर आई बसली होती. होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड. स्ट्रायकन मीन्स टू बी हिट हार्ड ऑर सफर. म्हणजेच अगदी त्या ठिकाणी जी आई बसली होती ही कशी आई होती तर या ठिकाणी म्हटलंय बघा, देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर, म्हणजे एक या ठिकाणी विश्वाची आई बसली होती. होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप, म्हणजे आपल्या मांडीवर, लॅप आपल्या मांडीवर अगदी स्ट्रायकन चाइल्ड म्हणजे अगदी दुःखी कष्टी झालेल्या आपल्या बाळाला, म्हणजे आपल्या पिलाला घेऊन ही आई बसली होती. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. Then in a flash, आणि मग अगदी इन अ फ्लॅश म्हणजे अगदी क्षणार्धात, काही क्षणातच, शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंजिंग टू हर बेली. क्लिंजिंग मीन्स होल्डिंग, टू हर बेली, बेली म्हणजे उदर, आपल्या उदराला म्हणजे आपल्या पोटाला, अगदी आपल्या त्या पिलाला कवटाळून घेऊन किंवा बिलगून त्या आईने काय केलं, जम्प्ड म्हणजे उडी मारली, अँड रिच्ड अवर किचन रूम, आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर ती गेली. शी सर्वेड द एरिया फॉर द व्हिशियस मेल लंगूर. व्हिशियस मीन्स इविल, विक्ट म्हणजे दुष्ट, अशा त्या मेल लंगूर म्हणजे त्या नर त्या वानराचा तिने काय घेतला तर सर्वेड दी एरिया म्हणजे तिने कानोसा घेतला, इकडे तिकडे बारकाईने पाहणी केली, अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. म्हणजे अगदी ते व्हायलंट एन्काउंटर म्हणजे जे या ठिकाणी हल्ला झालेला होता तो व्हायलंट म्हणजे अगदी भीषण असा जो हल्ला झालेला होता त्याच्या डायरेक्शन ऑपोजिट म्हणजे त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला
काय केलं तिने, शी लेफ्ट अवे म्हणजे ती निघून गेली किंवा तिने अशी उडी घेतली, झेप घेतली. तर द ब्रीफ मीटिंग विथ अ मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. The brief meeting with the mother and the baby langur म्हणजे आई आणि तिचं पिल्लू यांच्या या ब्रीफ मीटिंग म्हणजे या छोट्याशा थोडक्यात असलेल्या या भेटीने कन्व्हिन्स्ड मी दॅट म्हणजे मला अशी खात्री पटली की दॅट इंटरस्पेशीज म्हणजे जे प्राणी मात्र आहेत, सगळे प्राणी जाती आहे, कम्युनिकेशन त्यांच्यामधला जो संवाद आहे एकमेकांमधला, अँड म्युच्युअल ट्रस्ट आणि एकमेकांबद्दल असलेला म्युच्युअल ट्रस्ट म्हणजे एकमेकांबद्दलचा विश्वास, इज इंडीड अ रिॲलिटी ही एक खरोखर सत्य की म्हणजे खरी गोष्ट आहे. अँड शूड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड आणि जर शूड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड म्हणजे जर खरंच एकमेकांच्या मनांच्या तारा जर त्या योग्य रीतीने छेडल्या गेल्या, कॉर्ड म्हणजे या ठिकाणी तारा असा अर्थ घ्यायचा आहे, द रिलेशनशिप हम्स इंटू ॲक्शन. हम्स इंटू ॲक्शन मीन्स बिकम्स ॲक्टिव्ह. म्हणजेच काय, तर मग ते रिलेशनशिप म्हणजे ते जे नाते आहे हे काय होते, तर हम्स इंटू ॲक्शन म्हणजे अगदी सुरळीत होते किंवा ते अधिक सुरेल बनते. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. द मदर लंगूर शोड मी दॅट म्हणजे त्या वानरीन आईने मला हे दाखवून दिले की अन्न हे एकमेव साधन नाही आहे कशाचं, मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल म्हणजे मनुष्य आणि प्राणी यांच्यामधील संवादाचं साधन हे फक्त अन्न नसून, बट that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. तर मनुष्य आणि प्राणी यांच्यामधील संवादाचं साधन हे नॉट ओनली द फूड म्हणजे केवळ अन्न नसून, बट ऑल्सो देअर वेर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. म्हणजे ट्रस्ट म्हणजे विश्वास, कंपॅशन म्हणजे अनुकंपा, अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे एकमेकांमध्ये असलेलं जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे सामंजस्य जे आहे हे नाते दृढ होण्यासाठी काय आहे, इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे आहे. तर 55 years हॅव पास्ड सिन्स दॅट डे म्हणजे आज तो दिवस, त्या दिवसानंतर आज 55 years हॅव पास्ड म्हणजे 55 वर्ष आज होऊन गेली आहेत. बट आय ॲम नाऊ 70 years ओल्ड. आता मी 70 वर्षांचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. तरी देखील आजही आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट म्हणजे आज मला तेवढ्याच आठवणीने ते सगळं आठवतं आहे. काय, दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड म्हणजे आजही ती त्या एक विलक्षण किंवा विचित्र किंवा काय म्हणता येईल अविस्मरणीय अशी त्या भेटीची आठवण मला आहे. तर अशा रीतीने इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड अवर स्टोरी. विच स्टोरी, एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. तर ही स्टोरी आपण आज कंप्लीट केलेली आहे. नाव वी हॅव टू सी अवर इंग्लिश वर्कशॉप. लेट अस सी ऑन पेज नंबर 12. Okay, first, state whether you agree or disagree with the following statements.
justify your choice with proper reasons. Here, first of all, state question is state whether you agree or disagree with the following statements. म्हणजे आता या ठिकाणी जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत त्याच्याशी आपण ॲग्री आहोत की डिसॲग्री आहोत हे आपल्याला सांगायचे आहे. ओके, तर सुरुवातीला या ठिकाणी ए the compound where the writer was living rich in nature's beauty or nature's bounty. म्हणजे ज्या ठिकाणी द कंपाऊंड व्हेअर द रायटर वॉज लिव्हिंग म्हणजे ज्या ठिकाणी लेखक राहत होता ते कंपाऊंड म्हणजे तो परिसर रिच इन नेचर्स बाउंटी म्हणजे निसर्ग सानिध्याने अगदी समृद्ध होता तो परिसर. तर येस मीन्स वी आर ॲग्री. म्हणजे या ठिकाणी काय येणार बाळांनो? ॲग्री. ठीक आहे. सेकंड, हॉलिडेज प्रोव्हाइड अस an opportunity to read various magazines and storybooks. Holidays provide us an opportunity to read various magazines and storybooks. Means here we are agree with this statement कारण हॉलिडेजमुळे आपल्याला वेगवेगळे मॅगझिन स्टोरी बुक वाचण्याची आपल्याला एक संधी मिळते. सो हियर we are agree with these statements. Okay, now next, see the narrator made a mistake by saving the baby langur. म्हणजे आता या ठिकाणी त्या बेबी लंगूरला वाचवून लेखकाने काही मिस्टेक केली असं आहे का? चूक केली? तर नो म्हणजे वी आर डिसॲग्री with this statement. या ठिकाणी डिसॲग्री येईल. देन डी, ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स म्हणजे प्राणी इमोशन्स म्हणजे भावना व्यक्त करू शकत नाहीत. हे विधान कसं आहे? म्हणजे चुकीचं विधान आहे ना. म्हणजेच वी आर डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट. मीन्स हियर disagree. E, fifth statement, the narrator was 55 years old when this incident occurred. म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी लेखकाचं वय 55 म्हणजे 55 वर्ष होते नाही. तर आज 55 वर्ष होऊन गेली आहे घटनेला. लेखाचे वय 55 वर्ष नव्हते. म्हणजेच वी आर डिसॲग्री विथ धिस स्टेटमेंट. ओके, सो इन दिस वे वी हॅव completed our first question in English workshop. Now second, match the phrases given in group A with their meanings in group B. So first, in group A, to be a part and parcel of. To be a part and parcel of means to be an essential or integral part. To be a part and parcel of means to be an essential or integral part. Next, B in group A, to be engrossed in. To be engrossed in. To be engrossed in means to be completely occupied in. To be completely occupied in means 5. Then
third, C, to take notice of. To take notice of means to observe and give attention. To observe and give attention means first. Then D, to figure out. To figure out means to be able to solve a problem. To be able to solve a problem means second. Then to ponder over. E, to ponder over. To ponder over means to think about seriously means fourth. To think about seriously means to ponder over, to think about seriously. F, to be overwhelmed by. To be overwhelmed by. To be overwhelmed by means to be affected emotionally in a powerful way. To be overwhelmed by means to be affected emotionally in a powerful way. Now G, in a flash. In a flash means very quickly means 8th. In a flash means very quickly. H, to find a solace. To find a solace. To find a solace means to find comfort and peace. To find comfort and peace means third. Once again, to be a part and parcel of means to be an essential or integral part. To be engrossed in means to be completely occupied in. To take notice of. To take notice of means to observe and give attention. Then to figure out. To figure out means to be able to solve a problem. Then to ponder over. To ponder over means to think about seriously. Next F, to be overwhelmed by. To be overwhelmed by means to be affected emotionally in a powerful way. G, in a flash means very quickly. And last H, to find a solace means to find comfort and peace. So in this way we have completed our second question. We have completed our second question. Now question number 3, write in your own words. First A, why did the narrator ignore the barking of dogs? Why did the narrator ignore the barking dogs? म्हणजे सो लेखक हे या लेखकाने इग्नोर म्हणजे दुर्लक्ष केले कशाकडे, द बार्किंग ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्यांच्या भुंकण्याकडे का दुर्लक्ष केले. तर का दुर्लक्ष केले आपण पाहिलं सुरुवातीलाच की या ठिकाणी या कथेमध्ये त्या लेखकाला असे वाटले सुरुवातीला की एका दुर्दैवी पिग म्हणजे डुकराला त्या ठिकाणी कुत्र्यांच्या कळपाने घेरले आहे असे या ठिकाणी लेखकाला वाटले, म्हणूनच त्याने दुर्लक्ष केले. म्हणजेच या ठिकाणी उत्तर काय येईल, द नॅरेटर थॉट दॅट द पॅक ऑफ डॉग्स. द नॅरेटर थॉट दॅट द पॅक ऑफ डॉग्स ॲज युजुअल मस्ट हॅव ट्रॅप्ड ॲन अनफॉर्च्युनेट पिग. आणि मग सेकंड लाईनला लिहायचं आहे, सो ही इग्नोर्ड द बार्किंग ऑफ डॉग्स. म्हणजे सुरुवातीला पहिल्या ओळीत लिहायचं आहे बघा. मी पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्षात घ्या, तुम्हाला लिहायचं आहे, नीट ऐका. द नॅरेटर थॉट दॅट म्हणजे लेखकाला वाटले की द पॅक ऑफ डॉग्स. द नॅरेटर थॉट दॅट द पॅक ऑफ डॉग्स ॲज युजुअल म्हणजे नेहमीप्रमाणे मस्ट हॅव ट्रॅप्ड ॲन अनफॉर्च्युनेट पिग. पुन्हा एकदा सांगतो फर्स्ट लाईन, द नॅरेटर थॉट दॅट द पॅक ऑफ डॉग्स ॲज युजुअल मस्ट हॅव ट्रॅप्ड ॲन अनफॉर्च्युनेट पिग. सेकंड लाईन, सो ही इग्नोर्ड द बार्किंग ऑफ डॉग्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बी, why did Mother Langur make no effort to grab her baby from the coop? Why did Mother Langur
मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. म्हणजे त्या खुराड्यामधून आपल्या बाळाला घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या वानरीन आईने का केला नाही, असा प्रश्न आहे. तर याचं आन्सर लिहिताना असल्याचं आहे, वी हॅव टू स्टार्ट ॲज मदर लंगूर मेड. क्वेश्चनमध्ये डीड आहे त्यामुळे मेकचं मेड करायचं आहे. मदर लंगूर मेड नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप because she was convinced that no harm was being done to her child. बघा फर्स्ट लाईन पुन्हा सांगतोय, मदर लंगूर मेड नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. एवढं लिहून झाल्यानंतर मग पुढे त्याला अटॅच करायचं आहे, बिकॉज शी वॉज कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. अँड नेक्स्ट लाईन सेकंड, she was watching every move, M-O-V-E, move of the narrator. She was watching every move of the narrator. Okay, so in this way we have completed our third question. Now question number 4 on textbook page number 13. Okay, so let us see here. Read the text carefully and arrange the occurrence of happenings in the text in a sequential order. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला we have some statements here. First of all, we have to read our text means story carefully and arrange the occurrence of happenings in the text in a sequential order. म्हणजे अगदी घटना कालानुसार या ठिकाणी ही विधाने आपल्याला लिहायची आहेत. आता या ठिकाणी सगळे देर आर 13 स्टेटमेंट्स फ्रॉम द टेक्स्ट. आणि आता हे आपल्याला काय करायचे आहे तर अरेंज दी ऑक्युरन्स ऑफ हॅपनिंग्स इन द टेक्स्ट इन अ सिक्वेन्शियल ऑर्डर. आता बघा फर्स्ट सेंटेन्स आहे, आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. सेकंड, आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. थर्ड, आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रॉचिंग क्लोजर. फोर्थ, आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. फिफ्थ, आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. सिक्स्थ, I was engrossed in various magazines and story books. Seventh, I offered him a peeled banana. Eighth, I still fondly remember that encounter. Ninth, I gathered a stout stick and then started throwing stones. 10th, I saw something horrible. 11th, I was sure that food was not the only means of communication. 12th, I managed to catch hold of the baby langoor's tail. And 13th, I allowed the mother access to her baby. मग या ठिकाणी फर्स्ट नंबर आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. आय वॉज सिक्स्थ सेंटेन्स बघा, आय वॉज एनग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. सेकंड येईल फिफ्थ सेंटेन्स, आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. सेकंड नंबर द्यायचा आहे, आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. त्यानंतर थर्ड नंबर येईल, थर्ड सेंटेन्स, आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रॉचिंग क्लोजर. त्यानंतर फोर्थ नंबर 10th सेंटेन्स, आय सॉ समथिंग हॉरिबल. फोर्थ नंबर, आय सॉ समथिंग हॉरिबल. त्यानंतर फिफ्थ नंबरला फोर्थ सेंटेन्स येईल बघा, आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. त्यानंतर सिक्स्थ सेंटेन्स येईल, दी फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते, आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. त्यानंतर सेवन्थला येईल नाइन्थ स्टेटमेंट, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोविंग स्टोन्स. त्यानंतर 8 नंबरला 12th सेंटेन्स, आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल. त्यानंतर 9th नंबरला येणार 7th स्टेटमेंट,
आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. त्यानंतर 10th नंबरला 13th सेंटेन्स, आय अलाउड द मदर ॲक्सेस टू हर बेबी. त्यानंतर 11th नंबरला सेकंड स्टेटमेंट, आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. त्यानंतर 12th नंबरला 11th स्टेटमेंट, आय वॉज शुअर्ड दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. त्यानंतर लास्ट 13 नंबरला येईल इट्स स्टेटमेंट, आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर. ओके, तर अशा रीतीने आपण हा 4th क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे. आवर 5th क्वेश्चन इज डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स. म्हणजेच आता हे पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहेत. व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. आणि नेक्स्ट बी आहे, व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नॅरेटर फ्रॉम द स्टोरी. आता हे जे दोन आहेत हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहायचे आहेत. यू हॅव टू राईट दीज आन्सर्स इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये लिहायचे आहे. जर तुम्हाला हे जमलंच नाही तर मी तुम्हाला याचे आन्सर्स मग तुम्हाला त्याची फोटोकॉपी पाठवून देईन. ओके, नेक्स्ट टेक्स्टबुक पेज नंबर 14. टेक्स्टबुक पेज नंबर 14. आता या ठिकाणी टेक्स्टबुक 14ला क्वेश्चन नंबर 6 आहे पहा. कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅराग्राफ ऑन ईच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. याच्यावर म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला शॉर्ट पॅराग्राफ्स लिहायचे आहेत. तर मी तुम्हाला या ठिकाणी ब्लँक्स जे आहेत ते सांगणार आहे आणि मग तुम्ही ते पॅराग्राफ लिहायचे आहेत. आणि नाहीच तुम्हाला जमलं तर मी तुम्हाला ते मग फोटोकॉपी पाठवून देईन. ओके, तर फर्स्ट त्यातला आहे बघा, मदर चाइल्ड रिलेशनशिप. त्यातलं फर्स्ट आहे तिथे आपल्याला दिलं आहे, वी हॅव ऑलरेडी गिवन लव अँड अफेक्शन. सेकंड वन त्या ठिकाणी केअर. फोर्थ वनला प्रोटेक्शन येईल. फिफ्थ वनला सेकंडला केअर, थर्डला प्रोटेक्शन, फोर्थला प्रोव्हाइडिंग फूड अँड शेल्टर, फिफ्थला इन्स्पायरेशन किंवा एनकरेजमेंट असे आपण लिहू शकतो. देन सेकंड बघा त्यातलं आहे इंज्युअर्ड ॲनिमल, हाऊ विल यू हेल्प. इंज्युअर्ड ॲनिमलला आपण कशी मदत कराल. तर फर्स्ट वन म्हणजे एक आपल्याला दिलेलं आहे बघा, प्रोव्हाइड वॉटर ऑर फूड. आणखी आपण म्हणू शकतो प्रोव्हाइड फर्स्ट एड. त्यानंतर पिकअप अँड ब्रिंग होम, म्हणजे त्याला उचलून घरी आणू शकतो. देन कीप इन अ सेफ प्लेस, म्हणजे सुरक्षित ठिकाणी ठेवू शकतो आपण. देन टेक केअर टिल इट रिकवर्स, म्हणजे ते बरे होईपर्यंत त्याची आपण काळजी घेऊ. ओके, नाऊ क्वेश्चन नंबर आता इथे 7, वर्क इन पेअर्स अँड मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग लेटर्स इन द वर्ड एन्काउंटर. आता एन्काउंटर या शब्दातून आपल्याला हे वर्ड्स लिहायचे आहेत. आता असे अनेक वर्ड्स आपण लिहू शकतो या ठिकाणी. बरोबर आहे की नाही. या ठिकाणी दिलेलं आहे बघा आपल्याला काय दिलेलं आहे, 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स अँड 5 or 6 लेटर वर्ड्स. तर असे अनेक शब्द आपण या ठिकाणी लिहू शकतो. बघा 3 लेटर वर्ड्स 10, 4 लेटर वर्ड्स टूर, 5 or 6 लेटर वर्ड, इथे आता 5 लेटर वर्ड दिला आहे एंटर. तर असे काही आपण लिहू शकतो. बरोबर आहे की नाही. तर COUNT काउंट हा पण एक 5 लेटर वर्ड येऊ शकतो. म्हणजे असे अनेक शब्द त्यातले आपण लिहायचे आहेत. हे तुम्हाला लिहायचे आहेत. आता यापुढे क्वेश्चन नंबर 8, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इन इंग्लिश. बघा
फर्स्ट, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. जनसेवा म्हणजे सर्व्हिस टू मॅन. हीच खरी म्हणजे रियल. ईश्वर सेवा मीन्स सर्व्हिस टू गॉड. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हेच स्टेटमेंट आपल्याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सफर करता येईल, कन्वर्ट करता येईल, तर सर्व्हिस टू मॅन इज रियल सर्व्हिस टू गॉड. सर्व्हिस टू मॅन इज रियल सर्व्हिस टू गॉड. सेकंड, पेरावे तसे उगवते. पेरावे तसे उगवते मीन्स रीप ॲज यू सो. REAP, रीप ॲज यू सो. SOW. REAP, रीप ॲज यू सो. SOW, सो. ओके. नाउ next question number 9. Write a paragraph and give an appropriate title to it. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. या ठिकाणी आता याच्यावर सुद्धा आपल्याला पॅराग्राफ लिहायचे आहेत. बर्ड्स अँड ॲनिमल्स, लव अँड अफेक्शन, लॉयल, अवर बेस्ट our best friends, serve us, then protection and security, kindness, honest, compassion, do not hurt or destroy us, and loneliness avoided. आता याच्यावर आपल्याला पॅराग्राफ लिहायचं आहे आणि मग त्याला ॲप्रोप्रिएट टायटल द्यायचं आहे. नाव 10th A, complete the remaining blocks determining the types of news. Here we have to write the types of news. First one is business type, next one is sports. They are given to us, म्हणजे हे दोन आपल्याला दिलेले आहेत. The remaining boxes or blocks we have to fill up with types of news. तर अगदी फर्स्ट टाईप सांगायचं तर जनरल न्यूज म्हणजे जनरल, GENERAL. देन अबाउट इंटरनॅशनल न्यूज. त्याच्यानंतर म्हणता येईल पॉलिटिक्स ऑर पॉलिटिकल. देन सोशल इश्यूज. देन इकॉनॉमिक्स. आणि आपण एक लिहू शकतो क्राईम. तर अशा रीतीने आपण या ठिकाणी हे कंप्लीट करायचे आहे. देन टेम्पलेट फॉर अ न्यूज रिपोर्ट. या ठिकाणी न्यूज रिपोर्टचे टेम्पलेट आपल्याला दिलेलं आहे. बघा, फर्स्ट वन इज हेडलाईन मीन्स टायटल, देन डेटलाईन मीन्स डे, डेट, प्लेस अँड रिसोर्स, देन सी इंट्रो मीन्स कवरिंग मॅक्झिमम WH क्वेश्चन्स. त्याच्यानंतर शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ डिटेल्स असले पाहिजेत. अँड कन्क्ल्युजन म्हणजे त्याचा निष्कर्ष. देन B, रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड राईट द डेटलाईन, इंट्रो अँड अ शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ. आता हे जे तुम्हाला सांगितलं हे आपण रायटिंग स्किल घेताना हे हा क्वेश्चन म्हणजे 10th A B हा क्वेश्चन घेणार आहोत. आता आपण पुढे जाणार आहोत पेज नंबर 16 लँग्वेज स्टडी. म्हणजे आता हा जो ग्रामरचा पार्ट आहे लँग्वेज स्टडी हा आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. तर हा पार्ट आता आपण घेणार आहोत. बघा, आता या ठिकाणी आपण एक एक घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, प्रेझेंट पार्टिसिपल लँग्वेज स्टडी. फर्स्ट, प्रेझेंट पार्टिसिपल, द फॉर्म ऑफ अ वर्ब ending in ing which is used in forming continuous tenses. For example, he is sitting here. आता is sitting, आता is sitting म्हणजे आता हे काय झालं बाळांनो, इज सिटिंग हिअर. सिटिंग म्हणजे काय झालं बाळांनो, तर प्रेझेंट पार्टिसिपल. नाऊ फाइंड out the ing forms from the story and classify them into the following table. Means present participle and use in the continuous tense. ओके. तर आता या ठिकाणी दिले बघा, ट्विंकलिंग आईज. ट्विंकलिंग आय इज ING फॉर्म आहे म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. बट स्टार्टेड ट्रेम्बलिंग म्हणजे आता स्टार्टेड आहे बट ट्रेम्बलिंग म्हणून हे काय झालं कंटिन्युअस टेन्समध्ये यूज केलेलं आहे. तर तसेच या ठिकाणी आपल्याला बघा आणखी करता येईल. प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये मरॉडिंग लंगूर असं म्हणता येईल. त्यानंतर स्लोपिंग रूफ,
केअरिंग आर्म्स म्हणजे असे आपण लिहू शकतो. तर यूज इन द कंटिन्यूस टेन्समध्ये वेअर विटनेसिंग, वॉज यूजिंग, वॉज ब्रीदिंग, वॉज पॉन्डरिंग, वॉज ट्राईंग. तर अशा रीतीने हे आपण कंटिन्यूस टेन्समध्ये लिहू शकतो. तर आता सेकंड क्वेश्चन बघूया. त्यातला आपण स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोविंग सेंटेन्सेस. म्हणजे या ठिकाणी एरर म्हणजे काही चूक दिलेली आहे ती आपल्याला स्पॉट मीन्स फाइंड आउट करायचे अँड करेक्ट द फॉलोविंग सेंटेन्सेस आणि हे सेंटेन्स करेक्ट करायचे आहेत. फर्स्ट ए माय ग्रँडपॅरेंट्स लेड डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. नीट लक्षात घ्या, हे तुम्हाला लिहायचं आहे. माय ग्रँडपॅरेंट्स लेड डाऊन. आता लेड या ठिकाणी एरर आहे. लेडच्या ठिकाणी काय पाहिजे? ले, LAY. मी पुन्हा एकदा सेंटेन्स सांगतो आहे, नीट लक्षात घ्या हे कसं होईल. करेक्ट सेंटेन्स, माय ग्रँडपॅरेंट्स ले डाऊन म्हणजे LAY, ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. अंडरस्टूड. नेक्स्ट बी, अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग ॲट अवर डोअर. आता अ स्ट्रेंजर मीन्स सिंग्युलर आहे, मग वेअर येईल का या ठिकाणी? नाही. मीन्स इन्स्टेड ऑफ वेअर वी हॅव टू यूज सिंग्युलर वॉज. मीन्स अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग ॲट अवर डोअर. काय होईल? अ स्ट्रेंजर वेअरच्या ठिकाणी वॉज नॉकिंग ॲट अवर डोअर. नेक्स्ट सी, माय सिस्टर अँड आय shares a study room. My sister and I shares a study room. तर माय सिस्टर अँड आय मग या ठिकाणी शेअर्स येईल का बाळांनो? कारण एस कधी लागतो? ज्यावेळी थर्ड पर्सन प्रोनाउन्स म्हणजे ही, शी, इट असे असेल. पण माय सिस्टर अँड आय मीन्स प्ल्युरल झाले, मग या ठिकाणी एस लागेल का? नाही. मीन्स माय सिस्टर अँड आय शेअर, SHARE, शेअर अ स्टडी रूम. नेक्स्ट डी, वन ऑफ माय फ्रेंड इज लिव्हिंग स्कूल. आता या ठिकाणी काय होईल? हा कॉमा निघून जाईल आणि वन ऑफ माय फ्रेंड्स एस लागेल, ॲपॉस्ट्रॉफी नव्हे, डायरेक्ट लागणार आहे. म्हणजेच वन ऑफ माय फ्रेंड्स इज लिव्हिंग स्कूल. ई, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वेअर फ्लाइंग ओव्हरहेड. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा, मीन्स सिंग्युलर, एक वचन आहे. म्हणजे इथे वेअर येणार नाही, काय येणार? वॉज. मीन्स अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वॉज फ्लाइंग ओव्हरहेड. ओके. तर बाळांनो लक्षात आलं असेल तुम्हाला. नाऊ अवर थर्ड क्वेश्चन ऑफ लँग्वेज स्टडी, रिराईट द सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन अलॉंग विथ. म्हणजे आपल्याला ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याप्रमाणे ही वाक्य आपल्याला करायची आहेत. बघा पुन्हा लिहायचे आहेत. ए, आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. हिअर टूक मीन्स सिम्पल पास्ट टेन्स. रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स. आता या ठिकाणी बघा टूक म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स आहे. मग आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आपण टू बी काय घेणार? हॅड. जे टू हॅवचं रूप आपण काय घेणार? हॅड. मीन्स सुरुवातीला आपण हॅड घेणार. अँड देन पास्ट पार्टिसिपल ऑफ टूक, टूक, टेकन. हे टेकन म्हणजेच इन प्लेस ऑफ टूक वी हॅव टू राईट डाऊन हॅड टेकन. आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. म्हणजे कसं होणार सेंटेन्स? हे वाक्य आय हॅड टेकन म्हणजे टूकच्या जागी काय येणार? हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. ओके स्टुडंट्स. नाऊ बी, शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता या ठिकाणी बघा शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. सॅट म्हणजे या ठिकाणी सिम्पल पास्ट टेन्स आहे. सो नाव वी हॅव टू कन्वर्ट इट इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे प्रेझेंटमध्ये आधी टू बी, शीसाठी काय येणार? इज येणार.
आणि कंटिन्युअस म्हणजे आय एन जी म्हणजे सॅटचं मूळ रूप आहे सीट, याला आय एन जी लावून म्हणजे सिटिंग. ओके, तर मग कसं होईल हे वाक्य, शी इज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली. कसं होईल वाक्य, शी इज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली. ओके, नेक्स्ट सी, द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. रिराईट द सेंटेन्स इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. बघा, द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. आता लुक्ड म्हणजे इथं देखील सिम्पल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ आहे. अँड वी हॅव टू कन्वर्ट इन टू सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स, द मदर लंगूर मीन्स या ठिकाणी आता थर्ड पर्सन आहे शी. सो द मदर लंगूर सिम्पल प्रेझेंटमध्ये काय ना, लुक्स एस लागेल त्या ठिकाणी. द मदर लंगूर लुक्स स्ट्रेट इन टू माय आईज. पुन्हा एकदा सांगतोय, द मदर लंगूर लुक्स स्ट्रेट इन टू माय आईज. ओके, नेक्स्ट डी, आवर लास्ट सेंटेन्स. बघा, शी सर्वेड द एरिया फॉर द व्हिशियस मेल लंगूर. रिराईट द सेंटेन्स इन द सिम्पल फ्युचर टेन्स. आता सुरुवातीला हे सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये हे फाइंड आउट करायला पाहिजे. शी सर्वेड द एरिया. शी सर्वेड म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स आहे, बरोबर आहे. अँड नाऊ वी हॅव टू कन्वर्ट इन टू द सिम्पल फ्युचर टेन्स. आता सिम्पल फ्युचर टेन्स, सिम्पल फ्युचरमध्ये आपण टू बी काय वापरणार, विल किंवा शाल. आता शाल कोणासाठी वापरतो आपण, एकतर आय किंवा वीसाठी. इथे आहे काय पहा, शीसाठी काय येईल बाळांनो, तर विल. आणि मग सर्वेड हा जो पास्ट टेन्स आहे तो काढून सर्वे असं घ्यावं लागेल. म्हणजे शी विल सर्वे द एरिया फॉर द व्हिशियस मेल लंगूर. पुन्हा एकदा सांगतोय, शी विल सर्वे द एरिया फॉर द व्हिशियस मेल लंगूर. ओके, understood students? So in this way we have completed our 1.2. I hope you better understood this story, and also English workshop and language study. Now you have to write down English workshop and also language study in your notebook. Okay students, bye.